हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल एलिगंट किचन अँड ब्लॉग्स। आज मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने आणि खूप टेस्टी अशी व्हेज बिर्याणी करून दाखवणार आहे, आणि तीही कुकरमध्ये। या बिर्याणीसाठी ना तुम्हाला अगोदर तांदूळ भिजत घालण्याची गरज आहे आणि नाही वेगळा भात शिजवून घेण्याची गरज आहे। तरीही ही बिर्याणी लेयर्स लावून करतो त्या बिर्याणीपेक्षाही खूप टेस्टी होते। चला तर मग कुकरमध्ये ही बिर्याणी झटपट कशी बनवायची ते बघूया। व्हेज बिर्याणीसाठी आपल्याला लागणार आहेत खूप साऱ्या भाज्या। या भाज्यांमध्ये मी घेतला आहे 2 कप एवढा फ्लावर, अर्धा कप एवढा श्रावण घेवडा जो की मी अशा प्रकारे तिरपा कट करून घेतलेला आहे। त्यानंतर एका टोमॅटोचे मी अशा प्रकारे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत आणि याचं बी मी काढून टाकलेलं आहे। त्यानंतर 3 मीडियम साईजचे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत, ज्याचा की आपण बिरिस्ता तयार करण्यासाठी वापर करणार आहोत। त्यानंतर अर्धा कप एवढा मटर घेतलेला आहे आणि 2 मीडियम साईजचे कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत, जे की आपण ग्रेव्हीसाठी वापरणार आहोत। आणि त्यानंतर 1 कप एवढं इथे मी गाजर घेतलेले आहे आणि त्यानंतर 150 ग्रॅम पनीरचे मी इथे चौकोनी तुकडे करून घेतलेले आहेत। तुम्ही इथे भाज्या तुमच्या आवडीनुसार कमी अधिक देखील घेऊ शकता, किंवा तुम्हाला आवडत असेल तर स्वीट कॉर्न, मशरूम, शिमला मिरची किंवा बटाटा या भाज्या देखील तुम्ही घेऊ शकता। गॅसवर मी कुकर ठेवला आहे आणि आता कुकरमध्ये मी घालते आहे 3 मोठे चमचे भरून तेल। आणि आता तेल गरम झाले की यामध्ये आपल्याला घालायचा आहे उभा पातळ चिरलेला कांदा, आणि हा कांदा आपल्याला छान ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे। हे बघा, आता आपला कांदा छान फ्राय करून झालेला आहे। आता हा आपण काढून एका डिशमध्ये पसरून ठेवायचा आहे, जेणेकरून हा थंड होईल आणि थंड झाल्यानंतर छान कुरकुरीत देखील होईल। इथे मी काही खडे मसाले घेतले, त्यामध्ये 4-5 मिरी घेतली, 4-5 लवंग, 1 मसाला विलायची, 2 ते 3 हिरवी विलायची, थोडेसे दालचिनीचे तुकडे आणि 2 चक्री फूल घेतले, आणि त्यानंतर इथे 2 तमालपत्र घेतली। कांदा तळण्यासाठी आपण जास्त तेल घेतले होते, म्हणून यातले अर्धे तेल मी आता इथे काढून ठेवत आहे। आता यामध्ये आपल्याला घालायचे अर्धा चमचा जिरे, नंतर तमालपत्र, आणि आपण जे खडे मसाले घेतले होते ते सगळे यामध्ये घालून द्यायचे। कांदे आपण जे बारीक कापून घेतले ते घालायचे आणि याला थोडंसं फ्राय करून घ्यायचे। कांदा ट्रान्सपरंट झाल्यानंतर यामध्ये घालायची आहे 1.5 चमचा एवढी आलं लसूणची पेस्ट, आणि आता ही देखील आपल्याला छान परतून घ्यायची आहे। हे बघा, आता आपला कांदा आणि आलं लसूणची पेस्ट छान फ्राय झालेली आहे। आता आपण यामध्ये काही मसाले घालणार आहे। अर्धा चमचा हळद पावडर, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, 1.5 चमचा धनेपूड आणि 2 चमचे एवढा मी बिर्याणी मसाला इथे घातलेला आहे। तुमच्याकडे बिर्याणी मसाला नसेल तर तुम्ही इथे 1 टीस्पून एवढा गरम मसाला देखील घालू शकता। आणि त्यानंतर 1 कप एवढे आपल्याला फेटून घेतलेले दही यामध्ये घालायचे आहे, आणि आता हे दही आपल्याला तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे, जेणेकरून दह्याचा आंबटपणा देखील कमी होईल। दही परतून होईपर्यंत आपण पनीर फ्राय करून घेऊया। त्यासाठी एका पॅनमध्ये मी 3 टेबलस्पून एवढे तेल घेतलेले आहे, आणि आता त्यामध्ये आपण जे पनीरचे तुकडे करून घेतले ते घालून घ्यायचे आहे, आणि वरून थोडासा गोल्डन कलर दिसायला लागल्यावर त्याला एका डिशमध्ये काढून ठेवणार आहे। इथे मी बिर्याणीसाठी वापरत आहे इंडिया गेट बासमती राईस। या तांदळाचा भात खरंच खूप छान होतो, अजिबात चिकट होत नाही आणि टेस्टलाही छान लागतो। इथे मी 2 कप एवढे तांदूळ मोजून घेत आहे, आणि त्यानंतर हे तांदूळ आपल्याला फक्त 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचे आहेत। या तांदळाला आपल्याला भिजत वगैरे घालण्याची अजिबात गरज नाही। इकडे आपले दही देखील छान परतले गेलेले आहे, तुम्ही बघू शकता तेलही छान सुटलेले आहे। आता आपण यामध्ये घालायचा आहे बारीक चिरलेला मुठभर पुदिना, आणि त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर, आणि आपण जो कांदा तळून ठेवला होता त्यातला थोडासा मी गार्निशिंगसाठी ठेवून बाकीचं सर्व यामध्ये घालून देणार आहे। आता हे सर्व आपल्याला एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण ज्या भाज्या घेतलेल्या आहेत त्या सर्व घालायच्या आहेत, आणि या भाज्या आपल्याला 1 ते 2 मिनिटांसाठी या ग्रेव्हीमध्ये छान परतून घ्यायच्या आहे। फक्त पनीर आपण भाज्या परतून झाल्यानंतर घालणार आहे। 2 मिनिट मी या भाज्या या ग्रेव्हीमध्ये छान परतून घेतलेल्या आहेत। आता यामध्ये मी घालते आहे पनीर, आणि ते हलक्या हातानेच आपल्याला थोडेसे मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये घालायचा आहे धुवून घेतलेला तांदूळ, आणि हा तांदूळ देखील आपल्याला हलक्या हातानेच मिक्स करून घ्यायचा आहे। आता यामध्ये आपल्याला घालायचे आहे तांदळाचे डबल पाणी।
इथे मी 2 कप तांदूळ घेतले होते, तर त्यासाठी मी 4 कप पाणी इथे घालत आहे। तुम्हाला जर जास्तच मोकळा भात पाहिजे असेल तर तुम्ही इथे 1 कपासाठी 1.5 ते पावणे 2 कप एवढे पाणी इथे घालू शकता। त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचे आहे चवीनुसार मीठ। मीठ घातल्यानंतर याला एकदा आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याला आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे। उकळी यायला लागल्यानंतर कुकरचे झाकण आपल्याला बंद करायचे आहे आणि 1 शिट्टी झाल्यानंतर लगेचच आपल्याला गॅस देखील बंद करायचा आहे। कुकरचे प्रेशर निघून गेल्यानंतर लगेचच आपल्याला कुकरचे झाकण उघडायचे आहे आणि त्यानंतर यावर आपल्याला घालायचे आहे साधारणपणे 4 टेबलस्पून एवढे साजूक तूप। आता याला बिर्याणीची प्रॉपर टेस्ट येण्यासाठी आपण याला स्मोक देणार आहोत। तर त्यासाठी यावर एक वाटी ठेवायची आणि त्यावर एक तापलेला कोळसा ठेवायचा, वरून पाव चमचा एवढे साजूक तूप घालायचं आणि लगेचच कुकरचं झाकण बंद करून हा धूर आपल्याला 3 ते 4 मिनिटांसाठी या बिर्याणीमध्ये मुरवत ठेवायचा आहे। ही स्टेप केल्यामुळे लेयर्सवाल्या बिर्याणीपेक्षाही खूप टेस्टी ही बिर्याणी लागते। आमच्या घरी तर ही बिर्याणी वारंवार बनत असते आणि सगळ्यांना खूपच जास्त आवडते, कारण आमच्या घरचे सगळे व्हेजिटेरियन आहेत। खरंच खूप टेस्टी लागते ही बिर्याणी। तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करून बघा आणि तुमची बिर्याणी कशी झाली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून अशाच छान छान रेसिपीज यापुढे देखील तुम्हाला बघायला मिळतील। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद।